हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. तर आता रात्रीचे 8 वाजलेले आहे आणि मध्येच ब्लॉग सुरू करण्याचं कारण म्हणजे मी सकाळी 6 वाजता उज्जैनला जाणार आहे आणि 4 वाजता अचानक ठरलं की आपल्याला जायचं आहे वगैरे म्हणून. तर लगेच आता तयारी वगैरे करणार आहोत. त्या लवकर रिझर्वेशन वगैरे तर मिळणार नव्हतंच, कारण खूप लोक जात आहे उज्जैनला, त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी आहे आणि क्रिसमसच्या सुट्ट्या वगैरे लागलेल्या आहेत मुलांना, तर सगळेच जण तिथे चाललेले आहेत. 3 तारखेला पारची शाळा सुरू होणार आहे, तर मग एकच दिवस आम्ही तिथे राहणार आहोत, म्हणजे उद्या जाणार आहोत. उद्या 31 तारीख आहे, तर 31 तारखेलाच आम्ही सकाळी 6 वाजता निघणार आहोत आणि देवदर्शन करत करतच आम्ही मग उज्जैनला जाणार आहोत. तर हे संपूर्ण ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, असेच व्हिडिओसोबत कनेक्ट राहा. तर आता अजून काहीही पॅकिंग वगैरे झालेली नाही आहे. चिवडा वगैरे केलेला आहे, मी चिवडा नेणार आहोत आम्ही प्रवासासोबत, पाहिजेच काहीतरी खायला वगैरे. आणि आता पॅकिंग करते. सकाळी तुमच्यासोबत बोलता येणार नाही, कारण 6 वाजताच गाडी उभी राहणार आहे आणि खूप घाई होणार आहे, म्हणून म्हटलं की आजच बोलून घेते. अशा प्रकारे आज म्हणजे अचानकच ठरलं. आणि तुम्हाला माहिती आहे की मागे आम्ही पुण्याला सुद्धा जाणार होतो, महाबळेश्वर वगैरे, पण पुण्याला पूर वगैरे आलेला होता, त्याच्यामुळे आम्हाला कॅन्सल करावं लागलं. कारण न्यूज सतत चालूच होती की पुण्याला खूप जास्त पूर आलेला आहे वगैरे. तर मग तेव्हा तर निराशा झालीच होती, कारण ते प्लॅनिंग आम्ही करून ठेवलेलं होतं. आणि जेव्हा आपण प्लॅनिंग करत असतो ना, त्यावेळेस जायला जर मिळालं नाही तर मग आपली निराशा होते. आणि अचानकच असं ठरलं की उज्जैनला जायचं म्हणून, आणि कुणालाच काही माहिती नाही आहे. सगळेच जण मला म्हणेन की अचानकच कशी का गेली वगैरे म्हणून. तर अचानकच ठरलं, तर म्हटलं चला मग, अचानक ठरला, योग आहे, तर मग जायला पाहिजे वगैरे. तर 6 वाजता इनोवा येणार आहे, गाडी उभी राहणार आहे समोर. तर आमच्यासोबत आहे आमच्याच कुटुंबातली एक फॅमिली आहे, कुटुंबातलेच सदस्य आहे आम्ही, ते 4 आम्ही 4, असे करून आम्ही उद्या निघणार आहोत. रूट आहे त्या हिशोबाने मग दर्शन करतच जाणार आहोत, म्हणजे बोरही होणार नाही, कारण गाडीमध्ये सतत बसल्यामुळे ना थोडंसं पायाला वगैरे त्रास होतोच. तर म्हणून मग आम्ही थोडंसं ब्रेक घेत आम्ही देवदर्शन करत मग जाणार आहोत. तर ते मला दाखवणारच आहे मी कुठे कुठे जाणार आहे. ते आता पण ड्रेस काढलेले आहे, 9 वाजलेले आहे, अजिबात सकाळी वेळ मिळणार नाही, तर आता पॅकिंग करून घेते. तर फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहे 6:30 आणि आता आम्ही निघत आहोत. आणाची सुद्धा तयारी झालेली आहे आणि गाडीवाला यायचा आहे. आमच्या फॅमिलीचे जे आहे सदस्य ते सुद्धा आता थोड्याच वेळात येईलच, त्यांची सुद्धा तयारी झालेली आहे. गाडीचीच वाट पाहत आहोत आम्ही. तर आम्ही सावनेर रोडनेच जाणार आहोत. तर जामसावळीचं हनुमान मंदिर, तिथे सुद्धा आम्ही जाणार आहोत. जिथे जिथे आम्ही जाणार आहोत देवदर्शन करतच जाणार आहोत, तर तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर आता थोडं 10 मिनिटं आहे अजून, तर निघणार आहोत मी थोड्या वेळातच. तर तिथे उज्जैनला आम्हाला कदाचित 12 वाजेल रात्रीचे. चला, आम्ही सगळेजण आता निघत आहोत. ही आहे आमची दुसरी फॅमिली, अनु, मंजुषा आणि हे इकडे मागे अनुश्री, तन्मयी, अथर्व आणि पार हे मागे बसलेले आहे. इकडे आलेलो आहोत आम्ही जामसावळीला हनुमान मंदिरमध्ये.
चला आम्ही लाईनीत लागलेलो आहोत आता दर्शनासाठी. हा? मुगाच्या डाळीचे वडे. हे तू नाही खात का? हे समोसा खाते? हे आता गरम बनलं, मम्मीला देऊन दे.